नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 11वीचे अर्थशास्त्र या विषयाचे प्रकरण पहिले, अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना या प्रकरणाचा स्वाध्याय. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओजची माहिती लवकर पोहोचेल. चला तर मग स्वाध्याय पाहू. स्वाध्यायामधील पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा. तर यातील पहिला प्रश्न पाहू. 1. अर्थशास्त्राच्या बाबतीत पुढील विधाने लागू होतात. तर इथे आपल्याला अ, ब, क, ड अशी 4 विधाने दिलेली आहेत. ती आपण क्रमाने पाहू कोणती आहेत ते. अ आहे, अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. ब, अर्थशास्त्र या संकल्पनेचे मूळ ग्रीक शब्द ऑइकोनोमिया यापासून आले आहे. क आहे, अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडित आहे. तर ड आहे, अर्थशास्त्र हे कौटुंबिक वा संपत्तीचे व्यवस्थापन करणारे शास्त्र आहे. तर इथे आपल्याला ही 4 विधाने दिलेली आहेत. तर यातील कोणती योग्य आहेत ते आपण पाहायचं आहे. यासाठी आपल्याला इथे पर्याय दिलेले आहेत. यातील पहिला पर्याय आहे अ, ब, क. दुसरा आहे अ आणि ब. तिसरा आहे ब आणि क. तर चौथा आहे अ, ब, क आणि ड. जर तुम्ही पहिल्या प्रकरणाचा अगदी बारकाईने अभ्यास केला असेल तर तुमच्या लक्षात येईल की अ, ब, क आणि ड हे 4ही विधाने योग्य आहेत. त्यासाठी आपले उत्तर येणार आहे 4 अ, ब, क आणि ड. पुढील दुसरा प्रश्न आहे ॲडम स्मिथ यांच्या बाबतीत कोणते विधान किंवा विधाने लागू होत नाहीत. तर इथे पहिली 4 विधाने कोणती आहेत ते पाहू. अ आहे, ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणतात. ब आहे, ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिला. क आहे, अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. आणि ड आहे, अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते. तर ही 4 विधाने दिलेली आहेत. यासाठी पर्याय कोणते आहेत पाहू. पर्याय 1 आहे ड. पर्याय दुसरा आहे अ, ब आणि क. तिसरा आहे अ आणि ड. आणि चौथा पर्याय आहे क आणि ड. परंतु आपल्याला दुसऱ्या प्रश्नात दिलेले आहे की कोणते विधान किंवा विधाने लागू होत नाहीत, म्हणजे ती अयोग्य आहेत. जर तुम्ही पहिले अविधान पाहिले तर ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणतात, तर हे विधान योग्य आहे. दुसरे, ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिला, हे देखील विधान योग्य आहे. तिसरा आहे अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे, हे देखील विधान योग्य आहे. त्यामुळे ड, अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते, हे विधान ॲडम स्मिथ यांच्या बाबतीत लागू होत नाही. तर यासाठी पर्याय 1 ड आहे, हे आपले उत्तर असेल. पुढील तिसरा प्रश्न आहे लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येत पुढील मुद्द्यांचा विचार केला आहे. तर याचे विधान आहे अ, अमर्याद गरजा. ब, मर्यादित साधने. क, गरजांना अग्रक्रम नसतो. आणि ड आहे साधनांचे पर्यायी उपयोग. तर याचे पर्याय आहेत 1 अ आणि ब. दुसरा आहे ब आणि क. तिसरा आहे अ, ब, क आणि ड. आणि चौथा पर्याय आहे अ, ब आणि ड. जर तुम्ही एकदा विधाने नीट निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल अ आहे अमर्याद गरजा. तर लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येत अमर्याद गरजा आहेत. ब हे मर्यादित साधने, हे देखील आहे. क आहे गरजांना अग्रक्रम नसतो. आणि ड आहे साधनांचे पर्यायी उपयोग. तर या सगळ्या विधानांपैकी जे क आहे गरजांना अग्रक्रम नसतो, तर हे विधान चुकीचे आहे. तर आपल्याला वर दिले आहे की यांच्या व्याख्येत पुढील मुद्द्यांचा विचार केला आहे, म्हणजे ज्या मुद्द्यांचा विचार केला आहे तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. मग पर्याय आपला उत्तर येणार आहे 4 अ, ब आणि ड. पुढील प्रश्न चौथा आहे संपत्तीच्या बाबतीत खालील विधाने लागू होतात. आणि यातील अविधान आहे संपत्ती म्हणजे अशी कोणतीही वस्तू जिला बाजारमूल्य आहे आणि त्याची देवाणघेवाण करते. दुसरा आहे ब, संपत्तीत मनुष्यबाह्यता आहे. क आहे संपत्तीत उपयोगिता नसते. तर ड आहे संपत्तीत दुर्मिळता आणि विनिमिळता आहे. तर हे आपल्याला 4 विधाने दिलेली आहेत. तर याच्या आधी पर्याय पाहू. 1 आहे अ, ब, ड. दुसरा आहे अ, क आणि ड. तिसरा आहे ब, क आणि ड. आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर तुम्ही विधाने नीट वाचली तर तुमच्या लक्षात येईल की अ, ब आणि ड ही विधाने लागू होतात संपत्तीच्या बाबतीत, कारण की संपत्तीत उपयोगिता असते
हे आहे क चे उत्तर, परंतु पर्यायामध्ये एक आहे अ, ब, ड, त्यामुळे याचे उत्तर आहे 1. पुढील 5वा प्रश्न आहे, राष्ट्रीय उत्पन्नात खालील घटकांचा विचार केला जातो. तर त्यातील अ विधान आहे, राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचा समावेश होतो. ब आहे, यात आर्थिक वर्षातील उत्पादित वस्तू व सेवांचा समावेश होतो. क आहे, दुहेरी मोजदाद टाळले जाते. आणि ड आहे, बाजारभावानुसार मूल्य विचारात घेतले जाते. हे 4 विधाने दिलेली आहेत. तर पर्याय 1 आहे अ आणि क, दुसरा आहे ब आणि क, तिसरा आहे अ, ब आणि ड, तर चौथा आहे अ, ब, क आणि ड. तर आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार केला तर या 4ही विधानांचा घटकांचा विचार केला जातो. यासाठी उत्तर आहे 4 अ, ब, क आणि ड. पुढे आहे प्रश्न दुसरा, सहसंबंध पूर्ण करा. त्यातील पहिला प्रश्न आहे, नैसर्गिक शास्त्र आणि याचा संबंध आहे तंतोतंतशास्त्र याच्याशी. जो संबंध नैसर्गिक शास्त्र आणि तंतोतंतशास्त्र यामध्ये आहे तो संबंध पुढीलमध्ये आहे ते पाहू. सामाजिक शास्त्र आणि ते एक आपल्याला चौकट दिलेली दिसत आहे. तर नैसर्गिक शास्त्र यालाच तंतोतंतशास्त्र असे म्हणतात. तर या ठिकाणी हा संबंध लक्षात घेऊन सामाजिक शास्त्र यालाच दुसरी संज्ञा आहे ती म्हणजे अमूर्तशास्त्र. त्यासाठी या इथे उत्तर येणार आहे चौकटीमध्ये अमूर्तशास्त्र. दुसरं आहे भौतिकशास्त्र आणि चौकट दिलेली आहे. त्याच्या पुढे आहे मानसशास्त्र व सामाजिक शास्त्र. तर मानसशास्त्र याचा अभ्यास सामाजिक शास्त्र यामध्ये केला जातो. तर भौतिकशास्त्राचा अभ्यास कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो? त्यासाठी इथे दुसऱ्याचे उत्तर येणार आहे नैसर्गिक शास्त्र. तिसरं आहे अर्थशास्त्र, कौटिल्य, राष्ट्राची संपत्ती आणि ते चौकट दिलेली आहे. तर अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्य यांनी लिहिला, तर राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ ॲडम स्मिथ यांनी लिहिला. त्यामुळे तिसऱ्या चौकटीत उत्तर येणार आहे ॲडम स्मिथ. चौथा आहे आवश्यक गरजा आणि चौकट, सुखसोयीच्या गरजा, धुलाई यंत्र. तर धुलाई यंत्र हे आपल्या सुखसोयीच्या गरजा पूर्ण करणारे आहे, परंतु आवश्यक गरजा इथे चौकटीमध्ये चौथ्याचे उत्तर येणार आहे अन्न. 5वा आहे विनामूल्य वस्तू, याचा संबंध दिलेला आहे उपयोगिता मूल्य. त्याच्याच पुढे आहे आर्थिक वस्तू व चौकट. तर विनामूल्य वस्तू म्हणजे अशी वस्तू की जी उपयोगी आहे परंतु त्यासाठी आपल्याला पैसे देण्याची गरज नाही. परंतु दुसऱ्या इथे पाहू शकता तुम्ही आर्थिक वस्तू आणि चौकट दिलेली आहे. तर कोणत्याही आर्थिक वस्तूसाठी आपल्याला विनिमय मूल्य द्यावे लागते. त्यासाठी 5व्याचे उत्तर येणार आहे चौकटीमध्ये विनिमय मूल्य. पुढे प्रश्न तिसरा आहे, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. यातील पहिला प्रश्न आहे, वडिलांनी मला दुचाकी गाडी विकत घेऊन दिली, त्यामुळे माझी रोजच्या प्रवासाची गरज भागते. तर ही आपल्याला संकल्पना दिलेली आहे, उदाहरण दिलेले आहे. यातील आपल्याला संकल्पना ओळखायची आणि ती संकल्पना कशी लागू होते ते स्पष्टीकरण सांगायचे आहे. चला तर मग याचे उत्तर पाहू. तर या प्रश्नाची संकल्पना आहे वैयक्तिक गरज. तुम्ही या उदाहरणामध्ये पाहू शकता की प्रवासाची गरज भागवण्यासाठीच गाडी विकत घेतलेली आहे. त्यासाठी इथे संकल्पना आहे वैयक्तिक गरज. याचे स्पष्टीकरण पाहू आपण. जी गरज वैयक्तिक पातळीवर पूर्ण केली जाते तिला वैयक्तिक गरज असे म्हणतात. तर हे स्पष्टीकरण आहे या संकल्पनेचे. पुढील दुसरा प्रश्न आहे, रमेशच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा अभ्यास. तर हे उदाहरण दिलेले आहे. तर यातील आपल्याला संकल्पना ओळखायची आहे. चला तर मग याचे उत्तर पाहू. तर याच्यातील संकल्पना आहे वैयक्तिक आर्थिक चल. याचे स्पष्टीकरण आहे, जे आर्थिक चल विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट कुटुंब व विशिष्ट उद्योग संस्था यांच्याशी संबंधित असते अशा आर्थिक चलाला वैयक्तिक आर्थिक चल म्हणतात. वैयक्तिक आर्थिक चलाचा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. तर इथे तुम्ही पाहू शकता एक विशिष्ट कुटुंब आहे ते म्हणजे रमेशचे कुटुंब आणि त्यांचा अभ्यास आहे वार्षिक उत्पन्नाचा. त्यामुळे इथे येणार आहे वैयक्तिक आर्थिक चल. पुढील तिसरा प्रश्न आहे, आर्थिक वर्ष 2018-19 नुसार देशाच्या उत्पादनात वस्तू व सेवांमध्ये 20% वृद्धी झाली आहे. तर इथे उत्तर पहा, वस्तू आणि सेवा यांमध्ये 20% वृद्धी झाली आहे म्हणजे ते वाढलेले आहेत.
आर्थिक वर्षनुसार. तर इथे उत्तर येणार आहे संकल्पना आर्थिक वृद्धी, आणखी आर्थिक फायदा झालेला आहे आपल्याला. तर याचे स्पष्टीकरण पहा. दीर्घकाळात देशाच्या वास्तव उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय. पुढील 4था प्रश्न आहे, करुणाची आई तिच्या पगारातून दरमहा 1000 रुपये वाचवते. तर यामध्ये पहा याचे उत्तर काय येणार आहे. तर यातील संकल्पना आहे वैयक्तिक बचत. त्यांनी दर महिन्याला 1000 रुपयांची बचत करतात. तर इथे संकल्पना आहे वैयक्तिक बचत. तर याचे स्पष्टीकरण पाहू. उत्पन्नाचा असा भाग जो भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगाचा त्याग करून शिल्लक राहतो त्यास बचत असे म्हणतात. पुढील 5वा प्रश्न आहे, रामच्या वडिलांनी त्यांना मिळालेला प्रॉव्हिडंट फंड किराणा मालाचे दुकान थाटण्यासाठी वापरला. तर इथे त्यांनी त्यांची गुंतवणूक होती. प्रॉव्हिडंट फंड म्हणजे तो किराणा मालाचे दुकान थाटण्यासाठी वापरला आहे. चला तर मग याचे उत्तर पाहू. तर यातील संकल्पना आहे वैयक्तिक गुंतवणूक. त्यांनी गुंतवणूक केलेली आहे. तर याचे स्पष्टीकरण पाहू. बचतीतून भांडवलाची निर्मिती होते आणि भांडवलाचा वापर उत्पादन प्रक्रियेसाठी करणे म्हणजे गुंतवणूक होय. येथे त्यांनी प्रॉव्हिडंट फंड हा आपली त्यांची बचत होती. तर त्यांनी बचत करून भांडवल गोळा केले ते म्हणजे प्रॉव्हिडंट फंड, आणि त्याचा वापर उत्पादन प्रक्रियेसाठी म्हणजेच किराणा मालाचे दुकान टाकण्यासाठी केला. या प्रक्रियेला गुंतवणूक असे म्हणतात. पुढे प्रश्न 4था आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर त्यामध्ये पहिला आहे संपत्तीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर आपल्याला इथे संपत्तीची वैशिष्ट्ये लिहावायची आहेत. चला तर मग याचे उत्तर पाहू. तर सर्वप्रथम तुम्हाला संपत्तीची व्याख्या लिहायची आहे. संपत्ती म्हणजे ज्या वस्तूला बाजार मूल्य असते व त्याच वस्तूची देवाणघेवाण करता येते अशा वस्तूंना संपत्ती असे म्हणतात. तर सर्वप्रथम वैशिष्ट्य लिहिण्याआधी तुम्हाला संपत्तीची व्याख्या लिहायची आहे. चला तर आता त्याची वैशिष्ट्ये पाहू. संपत्तीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. इथे फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी इथे वेगळ्या रंगाचा वापर केलेला आहे, पण परीक्षेत तुम्ही उत्तर लिहिताना एकाच पेनाचा वापर करायचा आहे, दुसऱ्या कोणत्याही रंगीत पेनाचा वापर करायचा नाही. तर संपत्तीचे पहिले वैशिष्ट्य आहे उपयोगिता. वस्तूमध्ये मानवाची गरज पूर्ण करण्याची क्षमता असली पाहिजे, यालाच उपयोगिता असे म्हणतात. दुसरे वैशिष्ट्य आहे दुर्मिळता. मागणीच्या तुलनेत वस्तूचा पुरवठा दुर्मिळ असेल तरच त्याचा समावेश संपत्तीमध्ये होतो. पुढे तिसरे वैशिष्ट्य आहे विनिमयता. वस्तूंचा विनिमय एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करता आला पाहिजे. ज्या वस्तू मूर्त असतात त्यांचेच हस्तांतरण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होते. तर चौथे वैशिष्ट्य आहे मनुष्यबाह्यता. तर याचे स्पष्टीकरण पाहू. वस्तू ही केवळ मानवी शरीरबाह्य असेल तरच ती हस्तांतरित करता येते. हे त्याच्या बाह्य आणि वैयक्तिक गुणधर्मानुसार झाले पाहिजे. तर अशा प्रकारे आपण 4 वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत संपत्तीची. पुढील दुसरा प्रश्न आहे मानवी गरजांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर याचे उत्तर पाहू. तर सर्वप्रथम आपल्याला वैशिष्ट्ये लिहायची आहेत मानवी गरजांची. त्यासाठी तुम्हाला आधी गरज याची व्याख्या लिहावी लागेल. तर आपण पाहू आधी गरज याची व्याख्या. अर्थशास्त्रीय दृष्टीने समाधानाच्या अभावाची जाणीव म्हणजे गरज होय. तर आता मानवी गरजांची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत ती पाहू. त्यातील पहिले आहे 1 अमर्यादित गरजा. याचे स्पष्टीकरण पाहू. गरजा या पुन्हा पुन्हा निर्माण होत असून त्या कधीही न संपणाऱ्या असतात. एक गरज पूर्ण करेपर्यंत दुसरी गरज पुन्हा निर्माण होते. गरजा सातत्याने निर्माण होतात. तर ही पहिले वैशिष्ट्य आहे अमर्यादित गरजा. पुढील दुसरे वैशिष्ट्य आहे गरजा या पुनरुद्भवी असतात. काही गरजा पुन्हा पुन्हा निर्माण होतात तर काही गरजा प्रसंगानुरूप निर्माण होतात. तिसरे वैशिष्ट्य आहे गरजा वयानुसार बदलतात. वेगवेगळ्या गरजा व त्यांचे समाधान वयोपरत्वे बदलत असते. चौथे वैशिष्ट्य आहे गरजा लिंगभेदानुसार बदलतात. स्त्री पुरुषांच्या गरजा आवश्यकतेनुसार बदलतात. पुढील 5वे वैशिष्ट्य आहे गरजा पसंती क्रमानुसार बदलतात. प्रत्येक व्यक्ती आपापल्या सवयी, आवडीनिवडी आणि पसंतीनुसार गरजांची निवड करतो. 6वे वैशिष्ट्य आहे गरजा हवामानानुसार बदलतात. गरजा या वेगवेगळ्या हवामानानुसार ऋतुमानानुसार बदलत असतात. तर 7वे वैशिष्ट्य आहे गरजा संस्कृतीनुसार बदलतात. गरजा या संस्कृतीनुसार बदलत असतात. गरजांच्या निवडीवर संस्कृतीचा प्रभाव पडतो, विशेषतः आहार, वेशभूषा इत्यादींवर.
अशा प्रकारे आपण गरजांची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. ती एकूण 7 वैशिष्ट्ये आपण पाहिली आहेत. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनही प्रेस करा. तसेच व्हिडिओ आवडले असल्यास लाईक व कमेंट करायला विसरू नका.